सौंदर्य ही खरं तर दैवी देणगी असते, पण त्याच सौंदर्याची ईर्ष्या जर तयार झाली तर काय होऊ शकतं हे पानिपतमध्ये बघायला मिळालं. आपल्यापेक्षा सुंदर कुणीही असू नये असं वाटणाऱ्या एका सायको किलर महिलेनं पोटच्या गोळ्यासह 3 मुलींचा जीव घेतला. कोण आहे ही महिला आणि तिनं नेमकं हे का केलंय, जाणून घेऊया रिपोर्टमधून. माझ्यापेक्षा सुंदर कुणीच असू नये म्हणून 4 मुलांची हत्या. चिमुकल्यांना संपवणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश. लहान मुलांना संपवायची आणि मग आनंद साजरा करायची. माझ्यापेक्षा सुंदर कुणीच असू नये म्हणून लहान मुलांची हत्या करणाऱ्या एका सायको किलरचा पर्दाफाश झालाय. हरियाणाच्या पानिपतमध्ये पूनम नावाच्या महिलेला 4 चिमुकल्यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे या 4 मुलांमध्ये तिने स्वतःच्या पोटच्या गोळ्यालाही संपवलाय. सुंदर दिसणाऱ्या लहान मुलांना ती लक्ष्य करायची, त्यांना टब किंवा पाण्याच्या भांड्यात बुडवून त्यांची हत्या करायची आणि कळस म्हणजे या मुलांची हत्या केल्यानंतर ते आनंद साजरा करायची, अशी धक्कादायक माहिती पानिपत पोलिसांनी दिली आहे. पता लगा कि जब वो डेड बॉडी रिकवर हुई इसकी तो कमरा बाहर से बंद था. वो हालात संदेहजनक थे तो बॉडी को वहाँ से शिफ्ट करवा के हॉस्पिटल में रखवाया गया और उसमें हमने मर्डर का केस जो सीन ऑफ क्राइम टीम और जो क्राइम वैसी देखने से मौके को लगा था कि इसमें हत्या की आशंका और हत्या ही लग रही थी. तो उसमें 6 साल की बच्ची विधि की जो हत्या थी उसमें हमने FIR दर्ज करके 2 तारीख को हमारी क्राइम टीम और DSP जो हमारे CAW नवीन उनकी एक टीम बना के इसके अनुसंधान में हमने लगाया. नौलथा गावात एका लग्न सोहळ्यात 6 वर्षांच्या विधीचा मृतदेह एका टब मध्ये आढळला. तिची उंची टब पेक्षा जास्त असल्यानं पोलिसांना संशय आला. पोलिसांनी कसून चौकशी केली आणि पूनमनंच विधीची हत्या केल्याचं उघड झालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विधीचा मृतदेह ज्या टब मध्ये आढळला तो लहान होता. त्यात 6 वर्षांच्या मुलीचा बुडून मृत्यू होण्याची शक्यता कमीच होती. बाथरूमचा दरवाजाही बाहेरून बंद होता. पोलिसांनी CCTV तपासला असता पूनम घरात ये जा करताना आढळली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच पूनमनं हत्येची कबुली दिली. पोलिसांच्या चौकशीत अजून एक धक्कादायक सत्य समोर आलं, ज्यामुळे पोलिसही चक्रावून गेले. पूनमने याआधी 3 मुलांचा जीव घेतलाय आणि ज्यात तिच्या पोटच्या गोळ्याचाही समावेश आहे. वजह जो उसकी हत्या करने की है, जोर से कल से पूछताछ जो हम डिटेल में की है, यही इन्होंने बताया कि जो सुंदर बच्चियां हैं उनसे इसको नफरत सी है. इन्हें पहले और भी कई खुलासे हुए हैं. इसने और भी 3 बच्चों की हत्या की हुई है पीछे. तो 2 तो सोनीपत में ही, जहाँ भावड़ में जहाँ ब्याह हुई है, जहाँ की शादीशुदा है, वहाँ भी 2 बच्चों की इसने 2023 में 2 बच्चों की पानी के हौद में यूं डुबो के मार दिया था. लेकिन उस पर कोई FIR दर्ज नहीं है. उसमें भी हम यहाँ से जो डिटेल्ड रिपोर्ट है कंसर्न जिले को भेजेंगे. उसमें जो भी लीगल कार्रवाई बनेगी वो वहाँ करवाएंगे. पूनम दुसऱ्या सुंदर मुलींचा द्वेष करायची. आपल्यापेक्षा सुंदर कुणीही असू नये असं तिला वाटायचं. सुंदर मुलींना पाहून तिचा राग अनावर व्हायचा आणि ती हत्येचा कट रचायची. 2023 मध्ये सोनीपतच्या बेहड गावात पूनमनं आपल्या नणंदेच्या मुलीला पाण्याच्या हौदात बुडवून मारलं. कोणालाही संशय येऊ नये म्हणून स्वतःच्या मुलालाही पूनमनं संपवलं आणि कुटुंबियांना तो अपघात वाटला. 2025 मध्ये पूनम माहेरी सिवा गावात आली आणि तिथे तिनं आपल्या भाचीलाही पाण्यात बुडवून तिची हत्या केली. यावेळीही सर्वांना तो अपघात वाटला, मात्र विधीच्या हत्येवेळी पूनम पकडली गेली. एका महिलेनं, एका आईनं 4 निष्पाप चिमुकल्यांचा जीव घेतलाय. या घटनेनं देशभरात मोठी खळबळ माजली. CIA-1 टीमनं विधीच्या हत्येचा छडा अवघ्या 36 तासात लावला. पोलिसांनी पूनमला अटक केली आहे. गुन्हे लपवण्यासाठी तिने स्वतःच्या मुलालाही संपवल्यानं तिच्या मानसिक आरोग्याची तपासणी केली जाते. तिने अजून काही मुलांना लक्ष्य केलंय का याचा तपासही पोलीस करतायत. मात्र सुंदर दिसण्याच्या मोहापायी आणि आपल्यापेक्षा कुणीही सुंदर असू नये या ईर्ष्येतनं कुणाचा जीव घेतला जात असेल तर त्या सौंदर्याला काय किंमत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.